आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूया। ममता बॅनर्जींना राज्यसभेत विरोधी पक्षनेता बनवा। अभिषेक बॅनर्जींनी काँग्रेससमोर हा प्रस्ताव ठेवल्याचं सूत्र सांगतायत। ममता बॅनर्जींना राज्यसभेवर पाठवा असा प्रस्ताव दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली आहे। आमदारांनी साथ सोडली आहे, त्यासोबतच खासदारांनी साथ सोडलेली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी काहीशा एकट्या पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इंडिया आघाडीची बैठक झाली, त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेस संदर्भात बरंच विचारमंथन झालं। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी देखील ऑफर देण्यात आल्याचं सूत्र सांगतायत। तर आता ममता बॅनर्जींना राज्यसभेवर पाठवा आणि राज्यसभेत त्यांना विरोधी पक्षनेता करा अशी मागणी अभिषेक बॅनर्जींनी केल्याचं कळतंय। काँग्रेस समोर त्यांनी हा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळतेय। तर पश्चिम बंगालमध्ये जे झालं त्याची तुलना 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे झालं त्याच्याशी केली जाते। त्यावरून संजय राऊतांनी देखील निशाणा साधलेला होता। तर ममता बॅनर्जींना राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनवा अशी मागणी अभिषेक बॅनर्जींनी केल्याचं कळतंय।